संस्कृती कृष्णात पारळे. मी ते 3 वर्ष झाले आहे आणि मला या वर्षात 3 वेळा उंदीर चावलेला आहे. पहिल्यांदा मला उंदीर चावला त्यावेळेस मी घरी गेले. त्यानंतर मी ह्याचा रेबीजचं इंजेक्शन घेतलं. दुसऱ्यांदा चावला त्यावेळेस टीटीचं इंजेक्शन घेतलं. आता तिसऱ्यांदा चावलाय. मी आता घरी चालले. तुम्ही कुणाकडे काय तक्रार केली का नाही? आम्ही तक्रार केली होती मॅडमांकडं. मॅडमांनी आम्हाला सापळा लावायला दिला. सापळ्यात पण उंदरं सापडणार म्हणून तो जसंच ठेवून होता आमचा सापळा. ग्रामपंचायत सरपंच कुणाकडे काय तुम्ही तक्रार केली का? नाही कुणाकडे केलेली. डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला? आता आम्हाला जसं उंदीर चावतील तसं आम्हाला घरी जायला सांगत होते. म्हणजे काल रात्री आम्हाला 6 जणींना उंदीर चावला. मला वर्षात 3 वेळा उंदीर चावला. म्हणजे आता किती विद्यार्थ्यांना किंवा आज 3 विद्यार्थिनींना 6 विद्यार्थिनींना चावलाय उंदीर. वारंवार प्रकार होय. शाळा प्रशासनाने काही पाऊल उचलले का नाही. मॅडमांच्याकडे आम्ही सांगितलेलं, रेक्टर मॅडमांच्याकडे आम्ही सांगितलेलं. मॅडमांनी सापळा दिला. त्याच्यावरती मग काही उपचार नाही. तुझं नाव का बा? माझं नाव आराधना उत्तम पाटील. मी इथं मला 2 वर्ष झाले येऊन. माझं 3रं वर्ष सुरू आहे. परत मला परवाच उंदीर चावला. मग इथं उंदीर खूप जास्त आहेत. शिक्षकांनी परत मॅडमांनी हे केल्या, प्रक्रिया केल्या, म्हणजे औषधं, जाळी उंदराची. पण थोडे कमी आले 2 दिवस, पण आणि जास्त प्रमाण वाढले उंदरांचं. कुणाला काय सांगितलं याबद्दल? सांगितलंय. मग त्यांनी सुरूच आहे त्यांचं सगळं, पण जास्त वाढल्यात. त्या काय करू शकत नाही आम्ही. वर्षातनं तरी एकटीला तरी वर्षातनं 3दा चावलाय. मग एकटीची टाच पूर्ण कुरतडून काढली. ती एकटीला 3दा चावलाय. परत एका दिवशी 5-6 जणांना चावलाय. रात्रीचे झोपलो आणि मग उंदीर चावला. आम्ही या क्रीडा अधिकाऱ्यांना सांगितलं. मग त्यांनी उपाय केला, औषधं दिली, जाळ्या दिल्या हॉस्टेलवर ठेवायला. तर थोडे बंद झालं प्रमाण, पण थोड्या दिवसांना आणि परत जास्तच वाढलं. काय कमी नाही, जास्त वाढलं पूर्ण. त्याच्यामुळे साप आला होता. साप येतात हॉस्टेलवर, बेडवर येतात साप. त्या उंदराच्या ह्यानं साप येतात जास्त. 3दा तरी साप आले. त्यामुळे काय अभ्यासावर काय परिणाम झाला तुमच्या सगळ्या घटनेमुळे? अभ्यासाला काय नाही, पण अभ्यासाला बाहेरच्या रूम मध्ये बसवत आहेत. बाहेर आतच थोडं भीती वाटते. आम्ही राहण्याची सोय तिथंच आहे. निवासी शाळा कुस्तीची निवासी शाळा आहे. शेजारी खिडकी माझं नाव आराधना उत्तम पाटील. मी इथं मला 2 वर्ष झाले येऊन. माझं 3रं वर्ष सुरू आहे. परत मला परवाच उंदीर चावला. मग इथं उंदीर खूप जास्त आहेत. शिक्षकांनी परत मॅडमांनी हे केल्या, प्रक्रिया केल्या, म्हणजे औषधं, जाळी उंदराची. पण थोडे कमी आले 2 दिवस, पण आणि जास्त प्रमाण वाढले उंदरांचं. कुणाला काय सांगितलं याबद्दल? सांगितलंय. मग त्यांनी सुरूच आहे त्यांचं सगळं, पण जास्त वाढल्यात. त्या काय करू शकत नाही आम्ही. वर्षातनं तरी एकटीला तरी वर्षातनं 3दा चावलाय. मग एकटीची टाच पूर्ण कुरतडून काढली. ती एकटीला 3दा चावलाय. परत एका दिवशी 5-6 जणांना चावलाय.
म्हणजे राहायला असताना तुम्ही रात्री रात्रीचे झोपलो का नाही मग उंदीर चावतो. काय उपाययोजना किंवा प्रशासन काय करते? कोणाला सांगितले तुम्ही? कोणाला सांगितले? कानावर घातले? आम्ही या क्रीडा अधिकाऱ्यांना सांगितलं, मग त्यांनी उपाय केला, औषधं दिली, जाळ्या दिल्या हॉस्टेलवर ठेवायला. मग ते थोडे बंद झालं प्रमाण, पण थोड्या दिवसांनी आणि परत जास्तच वाढलं. काय कमी नाही, जास्त वाढलं पूर्ण. त्याच्यामुळे साप आला होता. तुमच्या अभ्यासावर परिणाम झाला, झोपेवर परिणाम झाला. सापाचे पण आहे, उंदरामुळे साप पण येतात. हा, काय साप नेमकं येतात केलं? हॉस्टेलवर, बेडवर येतात साप. त्या उंदराच्या ह्यानं साप येतात जास्त. 3दा तरी साप आले. त्यामुळे काय होय. अभ्यासावर काय परिणाम झाला तुमच्या या सगळ्या घटनेमुळे अभ्यासावर काय कसा काय? अभ्यासाला काय नाही, कारण अभ्यासाला बाहेरच्या रूम मध्ये बसवत आहेत. बाहेर आतच थोडं भीती वाटते, आम्ही राहण्याची सोय तीन तिथंच आहे. हळू हळू दीदी बोट हे अमर पाटील शिंगणापूर सामाजिक कार्यकर्ते, जिल्हा परिषद सदस्य रसिका पाटलांचे मी मिस्टर. खरं सांगायचं झालं तर गेल्या 5 वर्षे सुद्धा रसिका पाटील इथलं या विभागाचं लोकप्रतिनिधित्व करत होत्या. त्यानंतर 1 वर्ष 8 महिने जवळजवळ शिक्षण सभापती म्हणून काम केलं आणि त्यानंतर प्रशासन राजवट चालू झाली. आणि आमच्या कारकिर्दीत 2 वर्ष कोरोना आला किंवा निधीच्या कमतरता काही घटना घडल्या असतील तरी सुद्धा इथं जर आज घडलेली घटना म्हणली तर विद्यार्थ्यांना जे उंदीर चावले किंवा हे अशा आधीमध्ये एखाद दुसरी घटना घडायची, पण आज जे घडलंय ह्याच्यामध्ये खरं सांगायचं तर ह्या शाळेच्या बाबतीत जे काय नियोजन आहे किंवा इथलं प्रशासकीय बाबी किंवा इथं असणारे खर्च किंवा सगळ्या गोष्टी हे प्रशासकीय स्तरावर केल्या जातात. त्यामध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधीचा समावेश नाही. आणि नुसत्याच झालेल्या नूतन सभापती आणि पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकांत, करवीर तालुक्याच्या आढावा बैठकीमध्ये सुद्धा रसिका पाटलांच्या माध्यमातून या शाळेकडे लक्ष द्या, किंवा तुम्ही जर इथं बघितलं तर हॉस्टेलची आणि मुख्य इमारत, शाळेची इमारत जी आहे त्याची पण 40 वर्षापूर्वीची इमारत आहे. अतिशय जे दुर्दशा निर्माण झाली होती. गेल्या 2 महिन्यामध्ये पाठपुरावा करून इथं जवळजवळ 20-30 लाख रुपये खर्च करून डागडुजी करण्यात आलेला आहे. पण इथल्या संडास बाथरूमची तर अतिशय दयनीय अवस्था होती. पण सांगायचं एवढंच आहे की एका बाजूला स्पोर्ट्सचा 4 कोटीचा हॉल उभा राहिला आहे आणि ह्या इमारतींची जी दुर्दशा झाली आहे, खरं सांगायचं तर गेल्या 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीत जे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किमान मुख्य इमारत असेल किंवा वेगवेगळ्या जे कामांसाठी पैसे खर्च केले गेलेत ते कोट्यवधी रुपये आहेत. 3-4.5 कोटी रुपये ज्यामध्ये म्हणजे इंटेरियरसाठी वगैरे खर्च केले गेलेत. आमचा हॉल केला, मिटिंग हॉल केला गेलाय. पण त्याचबरोबर प्रशासनानं या बाबींच्याकडे जे गरजेचं आहे, ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थी जे स्वतःच्या जी चमक दाखवून या शाळेमध्ये ऍडमिशन घेतात आणि त्यांच्या जर अशी परिस्थिती असेल तर माझी आज पालकमंत्री साहेबांना विनंती आहे की मुख्य इमारत आणि हॉस्टेलसाठी निधी उपलब्ध करून द्यावा आणि प्रशासकीय स्तरावर हे कामकाज जे केलं जाते त्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधीचाही समावेश केला जावा. वारंवार विद्यार्थ्यांना उंदीरच नाही तर साप देखील बेडवरती येऊन बसण्याचा काय नेमका उपाययोजना? इथं तुम्ही म्हणताय तसं काही घटना घडल्यात आणि हे खरं आहे. आणि त्याच्यामध्ये जे प्रशासनानं लक्ष घालायला पाहिजे, मी प्रशासनाला ढकलून आम्ही जबाबदारी टाळणार नाही, पण शिंगणापूर ग्रामपंचायत इथं डास निर्मूलनाचं औषध फवारणी असेल, तणनाशकाचं असेल किंवा ग्रामपंचायतीमार्फत मोफत पाणी दिलं जाते. आता इथं जे प्रादुर्भाव वेगवेगळ्या जे साप असेल किंवा याचा जे निर्माण होतो त्यामध्ये खरंच म्हणजे शिंगणापूर गावचा नागरिक म्हणून माझ्यासारख्याला सुद्धा लाज वाटते की जे प्रशासन तिथं ऑफिसमध्ये बसून करते आणि ग्राउंडवर उतरून न करते त्याचा हा परिणाम आहे. विद्यार्थ्यांना जे चावते त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक सुद्धा त्रास त्यांना सहन करावा लागतो. त्याबद्दल काय सांगाल? हेच परत तेच गोष्टी होतात की विद्यार्थी असतील किंवा इथले शिक्षक असतील, एक प्रशासकीय यंत्रणेचा भाग आहेत आणि त्याच्यामध्ये इथं घडणाऱ्या एखादी निगेटिव्ह गोष्ट असेल त्यावर ते बोलू शकत नाहीत किंवा त्यांना त्यावरती वरिष्ठांसमोर मांडता येत नाही. की आता मला आत्ताच कळालं की मॅटच्या बाबतीत सुद्धा विद्यार्थिनींनी किंवा इथं कुस्तीचं सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मॅटची मागणी केली आहे, त्यांना मॅट पण उपलब्ध नाही. आणि मग याकडे खरोखर प्रशासन असेल लक्ष देणार आहे का नाही देणार आहे. आणि या बाबतीत नुकतीच आम्ही पालकमंत्री साहेबांना पाठपुरावा करून त्यांना ज्या सुविधा अपुऱ्या आहेत त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. मी अतुल देवकर, मुख्याध्यापक राजर्षी शाहू विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला. तुमच्या विद्यार्थ्यांच्या निवासाच्या रूममध्ये एक
5 ते 6 विद्यार्थिनींना रात्री उंदराचा बाईट झालेला. मग तो बाईट झाल्यानंतर सकाळी मला समजल्याबरोबर आम्ही डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर आले होते. डॉक्टरांनी पाहिलंय, तर त्याच्यात 1-2 विद्यार्थिनींना डॉक्टरांनी इंजेक्शन सुचवलेलं आहे. मी पालकांना बोलावून विद्यार्थ्यांना इंजेक्शन सुद्धा घ्यायला पालकांबरोबर पाठवलेलं आहे. आणि विद्यार्थिनी ते उंदरं वगैरे झालेली हा माझा प्रश्न आहेच. मग उंदरं होऊच नयेत किंवा उंदरासाठी आपण काय बंदोबस्त करायचा, तर उंदरासाठी आम्ही ट्रॅप लावलेले आहेत. त्याच्यासाठी औषध ठेवलेलं आहे. त्या मागे त्या ट्रॅपमध्ये उंदरं अडकलेली आहेत. पण आणखी आता काय उंदरांची परिस्थिती, आता रात्री मला वाटतं विद्यार्थिनी म्हटल्या की उंदराचा बाईट झाल्याबरोबर पुन्हा आणखी त्या ट्रॅप पूर्वीपासून आहेत, पण ट्रॅपमध्ये आता उंदरं आम्हाला दिसली नाही. त्याला आज पुन्हा मी सांगितलंय, सूचना दिलेत की ट्रॅप नीट घाला आणखी आणि ट्रॅपमध्ये उंदरांना खाण्यासाठी, उंदरं आकर्षित होण्यासाठी त्याच्यामध्ये पदार्थ ठेवा, की जेणेकरून उंदीर आला पुन्हा तर तो त्याच्यामध्ये अडकून जाईल. आणि रॅट ट्रॅप सुद्धा बसवा, अशा सूचना दिलेल्या आहेत. वारंवार अशा घटना घडत आहे. मागच्या काही घटनामध्ये साप देखील बेडवरती येऊन बसल्याच्या घटना घडलेल्या आहेत. एवढे भयंकर प्रकार भीतीच्या छायाखाली विद्यार्थ्यांनी तिथे राहतात. काही महत्वाचे पावलं उचलण्याची गरज आहे. काय झालेलं आहे, इमारत थोडीशी आपली जुनी आहे आणि इमारतीच्या सभोवती मोठे मोठे वृक्ष आहेत. समोर आपल्याला पाहिलं तर दिसतंय तिथं. आणि त्याच्यावरती मागे पाऊस मागच्या 5-6 दिवसामध्ये पाऊस खूप येत होता. त्याच्यामध्ये एक साप वरती आलेला, आतमध्ये नाही आलेला तो साप काहीतरी त्यांनी गिळलं आणि तो खिडकीकडच्या बाजूला आलेला आहे. तत्क्षणी आम्ही काय केलं, खिडकीला आपल्या प्रोटेक्शन आहेच, पण त्याबरोबर आम्हाला समजल्याबरोबर आणखी आम्ही प्रोटेक्टिव्ह त्या बाजूला खिडक्याकडनं आतमध्ये काही येऊच नयेत अशी दक्षता घेतलेली आहे. आणि आता आतमध्ये काही येणार नाही याच्या दक्षता घेतलेल्या आहेत. त्यामुळं इथनं तो साप वगैरे अशा गोष्टी बाहेर आतमध्ये प्रवेश करणार नाहीत, त्याची दक्षता आम्ही घेतोय आणि घेतलेली आहे. मला वाटतं एका विद्यार्थिनींना टीटीचं इंजेक्शन दिलेलं आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहे. जे डॉक्टर म्हणतील त्या पद्धतीने त्यांच्यावरती उपचार पद्धती. आम्ही महत्वाचं म्हणजे उंदीरच जसे प्रवेश करतात इमारतीमध्ये, तो प्रवेशच बंद कसा होईल? उंदीर आता येऊच नयेत. उंदीर नाही आला तर बहुतांशी मला वाटतं सापाच्याही घटना आपल्याला घडणार नाहीत, कारण उंदरामुळे साप वगैरे प्रवेश करत असतात. तर उंदीरच कसा आत येऊ नये याच्यासाठी आम्ही दक्षता घेऊ. याच्यापुढे उंदीर आतमध्ये अगदी तो प्रतिबंधित कसा होईल याचे बारकावे आम्ही लगेच त्याचे इम्प्लिमेंटेशन करू आणि त्याच्यावरती कायमस्वरूपी उपचारात्मक जे आहे त्या गोष्टी आम्ही करू. एक आरोप येतो पालकांच्या बाजूने त्या शाळेमध्ये दिवस शाळेमध्ये ज्या सुविधा तक्रारी आहेत बरं, सुरक्षिततेचा प्रश्न आहे. सुरक्षिततेचा काय? गेस्ट वगैरे पण शाळेत बरं, हां बरंच सुरक्षित नाही असे पालकांचे म्हणणं आहे. नाही, आपल्याला गेटवरती पहारेकरी आहेतच. आपल्याकडं मुलींसाठी सुद्धा रात्री मुक्कामाला तिथं एक लेडीज पहारेकरी असते. आमची रेक्टर आहे. मुलांसाठी एक रेक्टर आहे आणि स्पेशली पहारेकरी इथं 2 आपल्या गेटवरती असतात. ह्या गोष्टी सगळ्या आहेत. प्रशासनानं ह्या गोष्टी अगदी चांगल्या पद्धतीने तिथं ठेवलेल्या आहेत आणि त्यांचं इम्प्लिमेंटेशन होत आहे.